कलश स्थापना करताना जेव्हा आपण नारळ कलशावर ठेवतो तेव्हा जर तुमच्या घराच्या जवळ आंब्याचं झाड असेल तर त्याची 5 पानं किंवा आपल्याला जी खाऊची पानं असतात ती तुम्ही 5 इथं वापरू शकता। पण पानं लावल्यानंतर पानं लवकर खराब होतात, तर तुम्ही तेव्हा कलश लगेच बदलायचा आहे। तशी सडलेलं पान कलशामध्ये ठेवायचं नाही। कलशामध्ये पान नसेल तर ते जास्त दिवस टिकतं। एखादं फूल जरी कलशामध्ये टाकलं असेल, वाहिलं असेल तुम्ही, तरी सुद्धा ते पाणी खराब होतं, तर तुम्ही 1-2 दिवसातच लगेच ते पाणी बदलायचं आहे। यानंतर घरामध्ये तुमच्याकडे जर वेणी असेल, म्हणजे देवीला आणलेली वेणी फुलं असतील, ते वाहून घ्यायची आहेत। मी यानंतर माझ्याकडे अशा प्रकारे ओढणी आहे, ती देवीच्या वरून अशी छान हे करते। जर तुमच्याकडे यातील दागिने किंवा असं काही नसेल तर तुम्ही फक्त एका कलशावर नारळ ठेवून त्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा कायमस्वरूपी मंदिरामध्ये मांडू शकता। हा कलश तुम्ही आठवड्यातून एकदा बदलू शकता।